की आता खरं तर आम्ही म्हणून पहिल्यापासून आग्रही भूमिका घेतली की मुख्यमंत्र्यांनी एक व्यापक बैठक आंबा उत्पादकांची बोलवली पाहिजे. आमच्यासारखे त्या बैठकीत नसतील तर चालेल, आम्ही काही आम्हालाच बोलवा त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं म्हणत नाही आम्ही. परंतु जे अनुभवी आंबा उत्पादक आहेत त्यांची बैठक घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आमची मागणी ही आहे की आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भातली चर्चा झाली, एक मोठं आंदोलनही गेल्या वर्षी झालं आणि त्याच्यानंतर 30 जूनच्या आत सरकार जे काय कर्जमाफी करणार आहे, खरं तर त्या परदेशी कमिटीची जबाबदारी होती की हा निर्णय किंवा हा अहवाल सरकारला देण्यापूर्वी कोकणातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, कोकणातल्या काजू उत्पादकांचं म्हणणं काय, आंबा उत्पादकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सुचवलेलं आहे की ज्या पद्धतीनं कर्जमाफी का करावी लागली की यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने पडलेला जो प्रचंड मोठा पाऊस होता त्या पावसामुळं खरीपाचं पीक जवळपास बेचिराख झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला काही अंशी दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारला तो निर्णय घ्यावा लागला. तसं या वैश्विक तापमान वाढीचा साईड इफेक्ट म्हणजे आज आंबा आणि काजू उत्पादनामध्ये झालेली घट 90% उत्पादनामध्ये घट झालेली आहे. हे माझं म्हणणं नाही तर कृषी खात्याचं म्हणणं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याचं 90%हून अधिक उत्पादन घटलेलं आहे त्याचं कर्ज हे थकीत नसलं, कारण माफीसाठी विचार केला जातो 30 सप्टेंबर 2025ला जो थकबाकीदार असेल त्याचाच, परंतु आंबा आणि काजू उत्पादकाचं कर्ज थकणारा येत्या 30 जूनला तोपर्यंत तो थकबाकीदार नाही आहे. तेव्हा ज्यांचं 90% किंवा 80-90%च्या आसपास ज्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु कर्ज थकीत नाही, तो त्याला त्या ह्याच्यामध्ये धरला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळेल.